तर विद्यार्थी मित्रांनो, TIT चा निकाल का लागत नाही याचे बरेच कारणे सोशल मीडियाला सांगितले जातात की IBPS मार्क वाढवून देतं, IBPS मध्ये आता घोटाळा चालू आहे त्यामुळे पेंडिंग रिझल्ट आहे. असं काही एक नसतं मित्रांनो. जी की कंपनी आजपर्यंत जी पारदर्शकपणे काम करत आलेली आहे ती पारदर्शकपणेच काम करणार आहे. दुसरा मुद्दा, त्यांनी GR मध्ये जाहिरात काढत असताना नॉर्मलायझेशन किंवा रिस्पॉन्स शीट दिली जाईल असं कुठलीही सूचना मिळालेली नाही. आपले प्रयत्न चालू आहेत, त्यांना मेल करणं वगैरे चालू आहे, त्या पातळीवर आपण काम करणं चालू आहे. MSc च्या संपर्कामध्ये आपण कायम राहतो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किमान रिस्पॉन्स शीट मिळावी यासाठी आपण त्यांना रिक्वेस्ट करत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, TIT चा निकाल लागत नाही म्हणजे घोटाळा होतो असं जे काही तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम बाजूला ठेवा. कारण जर आता यावेळेस निकाल लागण्यासाठी उशीर का झाला तर B.Ed अपियर विद्यार्थ्यांचा जो काही डेटा गोळा करणं चालू आहे त्यामुळे हा निकाल रखडण्यात आलेला आहे. अदरवाईज कुठलीही गैरसमज न करता मित्रांनो, निकालाची आपल्याला वाट बघायची आणि तो पारदर्शकच असणार आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.